मुंबईतल्या शाखांवर आपल्या नाही बोर्ड लागलेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. चांगलं आहे. इकडे म्हणायचं घटनाबाह्य मुख्यमंत्री, असंवैधानिक मुख्यमंत्री, घटनाबाह्य सरकार. योजनांना तुम्ही बोर्ड लावता बरोबर. ठीक आहे, चांगलं आहे. पण किती काय केलं तरी त्या लोकांना माहित आहे की देणारे कोण आणि घेणारे कोण. त्यामुळे आमचं सरकार हे दोन्ही हाताने देणार आहे आणि देत राहणार. आज 3 गॅस सिलेंडर. आता बघा, एका घरात 2 भगिनींना आपण देणार, म्हणजे 3000 रुपये महिन्याला, आणि एका बहिणीला 3 गॅस सिलेंडर, 6 झाले. आता चिंताच गेली ना पंकजाताई, बरोबर ना? चिंता गेली. चिंता करणार हे सरकार आहे. कारण आपण बघितलंय आपली आई, आपली भगिनी, आपली पत्नी कसं त्या कसरत करायचे ते लोक, कसं गॅस संपला की काय चिंता व्हायची. आता म्हणून हे सरकार जनतेचं, माझ्या भगिनींचं चिंता करणारी आहे, तुम्हाला टेन्शन तुमचं दूर करणारी आहे. एसटी मध्ये 50% सवलत देऊन टाकली. अरे तोट्यात असलेली एसटी फायद्यात गेली. ज्येष्ठांना आपण मोफत केलंय. आज भगिनींसाठी देखील, या बहिणींसाठी देखील आपण बघा, त्याच्यामध्ये सगळ्यांनाच देतोय ना. जात पात धर्म काय पाहतोय का? सगळे लोक त्याच्यात लाभार्थी आहेत. आता कसं काय तिकडे तुम्ही खोटं नॅरेटिव्ह पसरवू शकता? आता नाही पसरवू शकत. ते बोले, काही लोक आता बोलतील आमची चूक झाली, तरी चूक केली तरी हे लोक आम्हाला देत आहेत. हे असे लोक कुठं भेटणार? असं सरकार कुठं भेटणार? त्यामुळे तुमचं आता खोटारडेपणा चालणार नाही. फक्त एवढंच आहे, कोणाचं ते नाव घेत आहे उगाच, खोटा बोला पण रेटून बोला, हे आता चालणार. पण तुमचं काम आहे की हे सगळं तुम्ही पोचवलं पाहिजे. मगाशी भगिनींबद्दल देवेंद्रजी पण बोलले, ते काय सख्खे भाऊ इकडे आहेत, सावत्र भाऊ तिकडे आहेत. सावत्र भाऊ पण आता क्रेडिट घ्यायला लागलेत, आम्हीच देतोय. सगळ्या आमच्या बहिणी हुशार आहेत. त्यांना माहिती आहे कुठला भाऊ देणार आहे आणि कोण देणार आहे आणि कोण देतोय. त्यामुळे याच्यामध्ये अगदी सोपं, जसं देवेंद्रजी म्हणाले तसं आपण सोपं करू, सेल्फ डिक्लेरेशन करू आणि त्याच्यामध्ये फटाफट, खटाखट नाही, पटापट त्यांच्या खात्यात जाऊ दे. गरिबी हटाओ, गरिबी हटाओ. काँग्रेस किती वर्ष बोललो, गरिबी हटली का? गरीब हटला, गरिबी नाही हटली. पण मोदीजींनी पटापट 25 कोटी लोकांना गरिबीच्या वर आणलं की नाही? आता बघा, राजीव गांधीच एकदा बोलले होते, केंद्रातून 1 रुपया आला की शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोचतात. 15 पैसे म्हणजे मधले 85 पैसे कुठे जातात? हे कोण बोललं? राजीव गांधी बोलले. आता जर ते सरकार असतं तर हे 1500 रुपये आपण थेट देतोय डायरेक्ट, म्हणजे 3000 रुपये महिन्याला, 18,000 रुपये, 18 दुने 36,000 रुपये एका घरात, हे डायरेक्ट. आता दुसरं सरकार असतं तर किती? 15%च गेले असते. पण त्यामुळे लोकांनाही माहित आहे की, आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधला एजंट बिजंट कोण एक तलाठीमध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले. मी कलेक्टरला फोन केला, त्याला बोलो डायरेक्ट सस्पेंड कर. सस्पेंड करून थांबू नको, त्याला जेलमध्ये टाक, डायरेक्ट त्याच्यावर FIR लॉन्च कर. अरे आम्ही योजना करतो तिथे पैसे 50 रुपये घ्यायचे, 100 रुपये घ्यायचे, बिलकुल चालणार नाही. आणि याला कलेक्टर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पण सांगितलंय की इथं कुठेही खाली कोणी आमच्या भगिनीला आडवत नडवत असेल तर त्याचा बरोबर बंदोबस्त करायचं काम कोणाचं आहे?
नाही, तुम्हाला पण कोण भेटला असं तर त्याचं आपल्या पद्धतीने करायचं ते. शेवटी पैसे आपल्या भगिनीच्या खात्यात गेले पाहिजेत, हा आपला उद्देश आहे. आता बघा, 3 पक्ष 4 पक्ष आपल्या माहितीत आहेत. उद्देश आपला काय? आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोचवणे.